आज गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. एवढे त्यांच्या वाढदिवसाच्या म्हणजे त्यांच्या जन्मदिवसाच्या संख्ये एवढ्या इथं पणत्या लावल्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पणत्याचं एक वैशिष्ट्य असतं, कृत्रिम लाईटला लोड आला की फ्यूज जातो. पण ह्या ज्योती अशा असतात की 1,00,000 ज्योती लावल्या तरी पहिलीचं तेज कमी होत नाही. तशा आपल्या अंतःकरणामध्ये गाडगेबाबांच्या विचाराची ज्योत पेटवून ते आपल्या परीनं शक्य तेवढ्या लोकांच्या हृदयात पेटवण्याची प्रतिज्ञा करणं म्हणजे खऱ्या अर्थानं बाबांचं स्मरण करणं आहे. आज या ठिकाणी कामठीपुरा समाज मंदिरमध्ये श्री संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि एक मोठा रक्तदानाचा कार्यक्रम की सर्वश्रेष्ठ म्हणजे काय तर रक्तदान. यासारखा पुण्य आणि यासारखं कुठलंही दुसरं कार्य नाही असा हा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आणि त्याला आलोट असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळं सर्व समाज बांधवांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे, साताऱ्यातील सर्व नागरिकांचे आभार. धन्यवाद. राष्ट्रसंत गाडगेबाबांची 150वी जयंती आहे. खरोखरच संत गाडगेबाबांनी समाजामध्ये क्रांती घडवलेली आहे की जे अशिक्षित असूनही त्यांनी मोठा संदेश कीर्तनाच्याद्वारे, प्रबोधनाच्याद्वारे समाजाला दिलेला आहे. व्यसनाधीनता असेल, ज्या शिक्षणाच्या संदर्भातला असेल, याचबरोबर समाजातल्या कुप्रथा, रूढी, परंपरा या संदर्भातला असेल, अंधश्रद्धा या संदर्भातला असेल, त्या निर्मूलन व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे. याचबरोबर समाजामध्ये जो जातीभेद आहे तर तो जातीभेद कमी झाला पाहिजे, तो दूर झाला पाहिजे. हा हिंदुस्थानला लागलेला किडा आहे अशा स्वरूपाची मनामध्ये त्यांची फार तळमळ असायची आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलं, समाज जागृती केली. एखाद्या गावात गेल्यानंतर फुकटचं काय खाणार नाही, पहिल्यांदा ते गावात जायचे, स्वच्छता करायचे, मंदिराची स्वच्छता करायची, आसपासची स्वच्छता करायचे, नाल्याची स्वच्छता करायची, मगच काय असेल तर तुकडाचे खात होते. अशा प्रकारचा त्यांनी एक समाजामध्ये एक संदेश चांगला दिला आणि मोठं काम समाज घडवण्याचं काम हे केलेलं आहे. ते स्वतः निरक्षर होते परंतु आजही त्यांच्याबद्दल PhD करणारे माणसं आहेत आणि विद्यापीठांची, महाविद्यालयांची नावं त्यांची नावं दिलेली आहेत. असं मोठं काम हे भारत देशामध्ये एक मोठं क्रांती घडवण्याचं काम हे संत गाडगेबाबांनी केलेलं आहे. आजच्या या निमित्तानं मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे त्यांना अभिवादन करत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र सेवा संस्था सातारा वेळात वेळ काढून आलेले महेश शिवदे यांचाही सन्मान. महेश शिवदे यांचा सत्कार राष्ट्रीय विनंती करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अध्यक्ष सोनार समाज संजय पोद्दार, संचालक अध्यक्ष सोनार समाज या ठिकाणी आवर्जून उपस्थित. समाज बांधव या ठिकाणी एकत्र येत असतो. त्याचबरोबर निमंत्रणमध्ये प्रमुख उपस्थित राहिलेले माननीय आज या ठिकाणी जिल्ह्यातून आले यानंतर गणेश राक्षे यांचा सत्कार माननीय जयवंतराव देसाई यांच्या हस्ते होत आहे. सार्थक गणेश राक्षे कुडाळ यांचा शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा हे 90 मुलामध्ये पहिला क्रमांक मिळवून त्यांनी मिळवलेला आहे.
आणि यानंतर आपण प्रामुख्याने आज या ठिकाणी जे सत्कार मूर्ती आहे त्या सत्कार मूर्तींचा सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. सत्कार मूर्तींचा सत्कार घेण्यापूर्वी ग्रामसेवक आदर्श ग्रामसेवक म्हणून यांना नंतर आपण सत्कार करणार आहोत. यांचा सत्कार आणि काही जणांना म्हणून व्यक्त करायचा आहे. यामध्ये थोडक्यात म्हणून व्यक्त करावं आपण आपल्या दोन्ही संघटनेचे अध्यक्ष आहेत मुंबई आहेत त्यांना विनंती करू ते आपल्याला थोडक्यात म्हणून व्यक्त करावं. फंडिंगचा फ्लेबोटॉमी हा कोर्स चालू केला आहे. तर मी ॲज अ फ्लेबोटॉमी ट्रेनर म्हणून वर्क करते, ज्यात आपण मुलांना फ्री ऑफ कॉस्ट फ्लेबोटॉमी या कोर्सचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. मी आज फर्स्ट टाइम रक्तदान केलं. माझं नाव गौरी भस्मे. काही लोकांचा जीव वाचू शकतो. डोनेट केलेल्या शरीरात रक्त जास्त डोनेशन केल्यामुळे काही लोकांचा जीव वाचू शकतो. गरजू लोकांना आपल्या ब्लडमुळे हेल्प होऊ शकते. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण ब्लड डोनेशन करतो. प्लस आपल्या ज्या ब्लड वेसल्समध्ये क्लॉटिंग होतं त्याचं प्रमाण कमी होतं ब्लड डोनेशनमुळे. संत गाडगे महाराज की जय.